श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही? आज आहे स्वामी समर्थाचा प्रकट दिन. तुम्ही बघू शकता माझी पूजा वगैरे झाली आहे. मी इथं स्वामी समर्थाचा अभिषेकची तयारी करून ठेवली आहे. ही माझी स्वामी समर्थाची मूर्ती आहे. मी दरवर्षीप्रमाणे मला हा लाभ लाभलेला आहे. आज माझी ही स्वामी समर्थ अक्कलकोटहून माझ्या ताईंनी मला दिली आहे. आज मी पहिल्यांदा अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचे इथे अभिषेक करत आहे. जेव्हापासून स्वामी आले आहात, माझं एक अतूटच नातं आहे त्यांच्यासोबत. मी त्यांना माझे मायबापच मानलेलं आहे ना. स्वामींना एक नातं असते तर कोणतं पण आपले मायबापच आहेत हे. आज मी काल गुरुवार पण होता, मी काल पण अभिषेक केला. मी दर गुरुवारी अभिषेक करून घेते. आज प्रकट दिन आहे स्वामी समर्थाचा, तर आज पण मी छानपैकी त्यांचा अभिषेक करून घेतला आहे. दही दूध छान प्रकारे, साखर, शहद, मी छान अशी मस्त अभिषेक करून घेतला आहे त्यांचा. तुम्ही बघू शकता जे माझ्याजवळ होतं मी सगळं त्यांच्या अभिषेकमध्ये हे केलं आहे. माझा इथे अभिषेक सुरू होता, नामस्मरण सुरू होतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझी मूर्त खूप हे आहे, खूप चांगलं वाटते. आपण दररोज पण पूजा वगैरे करून आपल्या घरात एक प्रसन्न वातावरण वाटते, खूप छान वाटते. पण सगळं वगैरे मी त्यांचा अभिषेक वगैरे करून घेतला आहे. शकता आज प्रकट दिनाने सगळ्याजणांनी स्वामी भक्तांनी सेवा केली असेल. आपल्या घरी कोणी केंद्रामध्ये गेलं असेल. मी पण माझी सेवा दरवर्षीप्रमाणेच करते. मी छानसं आज स्वामीचे आवडत्याच स्वयंपाक केला आहे. आज मी पिवळे साडीच घातलेली आहे आणि पिवळं जेवण, पिवळे सगळं व्यवस्थित केलं आहे. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने असेच त्यांचा आशीर्वाद पाठीशी उभे राहो सगळ्यांच्या. तुम्ही बघू शकता छान वगैरे मस्त पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून घेतली आहे मी स्वामी समर्थाची मूर्ती. हे बघा छान वगैरे पुसून वगैरे त्यांना बघू शकता. माझ्यासाठी स्वामी समर्थ म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. ते आहेत, त्यांना मला हर दुःखासुखात माझा खूप हे दिला आहे, मला खूप सपोर्ट. म्हणजे स्वामी आहातच ते सगळ्यांच्या पाठीमागे असते. पण मला खूप सारे अनुभव आहे स्वामी समर्थाचे. छान वगैरे मी पुसून घेतली आहे. कोणकोणाला अनुभव आले आहे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आज प्रकट दिन आहे स्वामी समर्थाचे. कोणी स्वामी समर्थाची सेवा केली आहे ते पण सांगा मला. मी माझी अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेते. मी थोडंसं तीर्थ वगैरे डोळ्या वगैरे लावून मी घरात वगैरे पण शिपडून घेते. माझ्या घरच्यांना सगळ्यांना तीर्थ देते मी. मग माळ जपून घेतली होती, मी बघू शकता. माळ वगैरे जपून घेतली मी. मग आरती वगैरे करून घेतली. तुम्ही बघू शकता माझी आजची पूजा तुम्हाला कशी वाटली, काय वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी केव्हा पण माझ्या पूजाचा व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही खूप जण प्रेम देता मला. आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. हे बघा माझी आजची पूजा. मी धूप लावली होती. जे धूप आहे ते पूर्ण स्वामीकडे चालली होती असं म्हटलं जाते. जे आपण अगरबत्ती धूप लावते देवाकडे गेलो तर देवाने आपली पूजा स्वीकारली असं म्हणतात. तुम्ही बघू शकता. मग मी ताट वगैरे पुस्तक वगैरे सगळं ठेवून दिलं होतं मी. मग तुळशीला पाणी वगैरे घालून देवीला पण